नमस्कार, मी आस्ताद काळे. नमस्कार, मी सायली फाटक. आम्ही दोघेही गेले 2 दिवस आर्क इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटने आयोजित केलेल्या उद्गार या खुल्या नाट्यवाचन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत होतो. ती स्पर्धा आता संपली, प्राथमिक फेरी, आणि 29 संघांनी ह्या स्पर्धेत सहभाग घेतला. ही खरंच खूप आशादायी गोष्ट आहे, कारण नाट्यवाचन ह्या कला प्रकाराला एवढा प्रतिसाद मिळतोय ही खरंच आनंदाची बाब वाटते मला. ॲब्सोल्युटली. आय थिंक सगळे आर्क इव्हेंट्सवाले जे व्हॉलंटियर्स आहेत ते पण हे रेपिटेटिव्हली म्हणत होते की आम्ही त्यांनी जिथून सुरुवात केली आणि दरवर्षी तो आकडा वाढतोय, पार्टिसिपेंट्स वाढत आहेत आणि बरेच नाटकाचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत पुण्यात, हेही नव्याने कळतंय आणि ते त्यांची एवढी इन्व्हॉल्वमेंट आहे. आणखीन एक मला महत्त्वाची गोष्ट वाटली, ते प्रत्येक गटात खूप वेगवेगळ्या एज ग्रुपची लोकं बघायला मिळत आहेत. म्हणजे 2 शाळेच्या पण एंट्रीज होत्या, त्यातली एक मुलांची होती आणि एक आय थिंक सगळ्या टीचर्सची एंट्री होती. तर तेही मला खूपच इंटरेस्टिंग वाटलं. आणि ज्येष्ठ नागरिक संघ आहे कोथरूड मधला एक, त्यांची एंट्री होती. सो आपली हौस, आपली आवड जोपासत एखाद्या स्पर्धेत भाग घ्यावासा वाटणं, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना, ही फारच मला गमतीशीर आणि कौतुकाची गोष्ट वाटते. आणि हे खूपच छान अनुभव होता 2 दिवसाचा. 29 नाट्यवाचनं, आणि मला खरं तर खूप टेन्शन आलं होतं आधी की मला जमेल का, कारण इतका वेळ एका जागी बसून परफॉर्मन्सेस पाहणं आणि परीक्षकाच्या नजरेतून पाहणं हे थोडं स्ट्रेनच होतं, कारण अन्याय कोणावरही नाही झाला पाहिजे, त्यामुळे प्रत्येक परफॉर्मन्स लक्ष देऊनच पाहावा, ऐकावा लागतो. पण खरंच वाखाणण्याजोगी झाली ही स्पर्धा. आणि या संकल्पनेसाठी मुळात मी ह्या सर्व आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आणि ह्या 29चं लवकरच 100त रूपांतर व्हावं आणि तेव्हा मी परीक्षक प्राथमिक फेरीला नसावं, अशी एक आशा व्यक्त. तेव्हा फायनल्सला गेलेलाही आकडा जास्तच असेल. हो, तरी फायनल्सला 20च येतील ना येऊन 100तले. आणि छान आहे हा उपक्रम, आणि खूप मनापासून करतायत आयोजित सुद्धा. चांगली स्पेस आहे ही द बॉक्समध्ये ह्या वर्षीची स्पर्धा घेतली जाते आणि ओव्हरऑल खूप मजा आली. आणखीन एक मला महत्त्वाचं असं वाटलं की जेव्हा असे वेगवेगळी लोक जी अदरवाईज इतकी वर्ष नाटक करत नव्हती किंवा आता वयाच्या एका टप्प्यावर येऊन त्यांनी नाट्य वाचन स्पर्धा असेल किंवा इव्हन नाटक करणं असेल, हे जर ते करत असतील, त्यांना मजा येते, आवडतं म्हणून, तर जेव्हा ते इथे परफॉर्म करायला येतात तेव्हा त्यांचे घरचे, शेजारचे, मित्रमैत्रिणी हे सगळे ऑडियन्समध्ये होते. आणि त्यामुळे कधी कधी जी भीती वाटत राहते नाटककाराला की अरे नाटक ही एक त्याचं काय होतंय आणि लोक येणार का नाटक बघायला, असा प्रश्न जेव्हा पडत असतो आपल्याला, तेव्हा हे असं काहीतरी विटनेस करणं मला वाटतं खूप छान आहे की ज्यांचा काहीही संबंध नाही ते ॲटलिस्ट सपोर्ट म्हणून येतात आणि कदाचित त्याच्यातून काहीतरी डिस्कवर करतात की अरे अच्छा असं असतं का, अरे किती छान, अरे पुढच्या वर्षी आपण पण काहीतरी करू किंवा आपणही सहभागी होऊ. तर आय थिंक ही खूप चांगली गोष्ट आहे आणि हे ट्रेडिशन असल्यासारखं आहे आणि ते आय थिंक डेफिनेटली फॉलो केलं पाहिजे. कोल्हापूरचा एक संघ आला होता, म्हणजे फक्त पुण्यापुरती 2 होते इनफॅक्ट कोल्हापूरचे. हे फक्त पुण्यापुरतं मर्यादित न राहून तळेगावचा एक संघ होता. तळेगाव तसं पुण्यातच म्हणजे अगदीच जवळ आहे, पण कोल्हापूरपासून ह्या स्पर्धेसाठी संघ येत आहेत हळूहळू. कारण कोल्हापुरात काय, नाशिकमध्ये काय, औरंगाबाद, नागपूर ह्या मोठ्या शहरांमध्ये आणि त्याच्या आसपास असलेल्या काय म्हणू आपण त्याला, टाउन्स म्हणू किंवा गावांमध्ये सुद्धा खूप टॅलेंट पसरलेलं आहे. आणि त्यांना जर ह्या स्पर्धेत यावंसं वाटायला लागलं आणि ते जर आले तर फारच उज्ज्वल भविष्य मला या स्पर्धेचं दिसतंय. आणि बरेच वेळा काय होतं की अशा विविध नाट्यवाचन स्पर्धा असतात आणि कधी कधी तुम्हाला असं वाटतं की अरे आता कुठून स्क्रिप्ट येणार नाट्यवाचनाच्या स्पर्धेला, तर यावेळेला खूप स्वलिखित नाटकं होती, जेही मला खूपच चांगलं वाटतं. कथांचं नाट्य रूपांतर केलं गेलं, ते पण खूप छान. डेफिनेटली. आणि मे बी काही जण खास या वाचनाच्या स्पर्धेसाठी म्हणून पण लिहित आहेत, जेही म्हणजे छान आहे की ह्यामुळे जर वेगळ्या प्रकारच्या नाटकांचं एक निर्मिती व्हायला लागली, म्हणजे लेखन व्हायला लागलं की जे वाचनासाठी जर परफॉर्म करायचं असेल तर त्याची काही थोडी अजून डागडुजी करून ते परफॉर्मही करू शकू. पण मुख्य हेतू हे नाटक परफॉर्म करण्याचा नसून हे नाट्य वाचनासाठी लिहिलेलं आहे, अशा विचार करणारे लेखकही जर निर्माण झाले तर ह्या माध्यमाला खूपच अजून कॅनव्हस मोठा होईल याचा, आणि त्याची सुरुवात नक्कीच होते असं मला वाटतं.
आणि आय थिंक मला पर्सनली माझ्यासाठी खूप म्हणजे इन्स्पायरिंग 2 दिवस होते. कारण अनेक स्वलिखित नाटकांमध्ये किंवा ज्या लोकांनी काही स्पेसिफिक नाटकं निवडली होती ज्याचा विषय मला असं वाटलं की रेलेव्हंट होता, आत्ता सर्टन पिढीला काय वाटतंय किंवा आजूबाजूला काय चाललंय याचा एक काहीतरी त्यांना अंदाज आहे किंवा त्याच्याबद्दल ते अवेअर आहेत किंवा त्यांना त्याच्याबद्दल काहीतरी बोलायचंय, म्हणायचंय, त्यांचं काहीतरी मत आहे. आणि म्हणून त्या स्क्रिप्ट चूज केल्या गेल्या किंवा अशा गोष्टी लिहिल्या गेल्या ज्या म्हणाव्याशा वाटतात, ज्याबद्दल व्यक्त व्हावं असं वाटतंय, जी ही खूपच चांगली साईन आहे असं मला वाटतं. ओव्हरऑल मजा आली. येस. आता आम्ही खो देतो फायनलच्या परीक्षकांसाठी. इथे आम्ही खो दिलेला आहे. आता तुम्ही बघालच आमची निवड कशी आहे ते तुम्ही बघा.